सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहम् ब्रह्म निराकुर्याम् मां ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांती। नवीन पुस्तकामध्ये थोडस छापल्या नीट गेलेलं नाही, स्पष्ट आहे। या पुस्तकातून करेक्ट करून घ्या, काकांच्या जुन्या पुस्तकातून कुठे मा आहे कुठे माम आहे। या पुस्तकात व्यवस्थित प्रिंटिंग झालेलं आहे। आपण हे ग्राह्य धरू आधीचं पुस्तक लावा। आद्याला सोडते हा। परमार्थाचा अभ्यास करायचा असला, सुरुवातीला हा अभ्यास खूप काय असतो, गोड वाटतो। आपल्याला सुख मिळेल, आपल्याला शांती मिळेल। आपण आता सुख शांतीशी काय पावलो आहे, ऐक्य पावलं आहे। अशा पद्धतीने मन रिझवल्या जातं, शब्दज्ञानाने मन रिझवलं जातं आणि मग असं वाटतं की आता अपार सुखाला, पराशांतीला, प्रसन्नतेला मी प्राप्त होणार। मग आता हे सगळं जे ऐकणं आहे ते गोडगोड 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 वाटत आणि खूप मन खुश असतं की काय अभ्यास करतोय मी, खरंच काहीतरी माझा काय अभ्यास चालू आहे, जोरदार चालू आहे। आणि नुसता अभ्यास चालू नाही तर माझी तयारी कशी झाली आहे, आता मस्त झाली। म्हणून काका म्हणतात सुख शांतीची रिझवणी कानी पडे, फार छान वाटतं। पण या अभ्यासाला लागलं की मग कामाधिकांच्या आगी लागतात। काय लागतात कळतंय काय म्हणतोय ते? आणि मग एक पाऊल सुद्धा पुढे प्रवास होत नाही। पहिले कसा होतो प्रवास, वा 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 आमच्यासारखा काय भाग्यवान आम्ही, आम्हाला हे मिळालं आणि आम्हाला हे समजलं आणि आम्हाला हे उमजलं कुठपर्यंत। एक गंमत आहे परमार्थात। अरे काय गंमत आहे परमार्थात, आम्हाला हे समजलं असं फारच लवकर वाटतं। इतक्या लवकर असं वाटतं की आम्हाला हे समजलंच आहे। समजलं वाटलं की रामकृष्ण हरी, समजलं वाटलं की माणसाची फार मोठी फजिती होते आणि अशी फजिती आपली होऊ नये असं जर वाटत असेल तर आम्हाला हे समजलं, ह्या भ्रमात न राहता ते मला जगता आलं का हे तपासलं पाहिजे। फक्त एकच याच्यात त्रुटी आहे। काय त्रुटी आहे? मला जगता आलं का हे पाहायच्या आधीच आम्ही मार्क देऊन टाकतो। मी घातलेला शर्ट चांगला आहे का पाहायच्या आधी सगळ्यात छान शर्ट माझाच आहे। अरे बाबा त्याला डाग आहे का, काय आहे का, फाटला आहे का, खराब आहे का, त्याला काय म्हणतात, स्वतःचा पेपर स्वतः तपासणे। आणि माझा पेपर जेव्हा मी तपासतो तेव्हा
मला वाटते मी काका सांगतात तसंच वागतो. खूप साधक मला सांगत असतात, आम्ही की नाही आता सगळं सोडलं, सगळं सोडलं, गला ग सगळं सोडलं, आता काका सांगतात ना तसंच करतो, सला स. पण वागण्यात काही कला ढ आलेलं नसते. पण त्यांच्या दृष्टीने त्यांचा पेपर यालाच, त्यांच्या दृष्टीने त्यांचा पेपर आहे. त्रास नाही होत ना बसायला? हा, त्यांच्या दृष्टीने त्यांचा पेपर 100% बरोबर असतो. म्हणून मी माझा पेपर जर तपासला तर मला काय वाटतंय की मला सगळंच बरोबर आलेलं आहे. पण जेव्हा परीक्षक तो पेपर तपासतात तेव्हा त्याला 100 पैकी 100 मार्क काही मिळत नाही. बोलू का, पासिंगही मिळत नाही. बोले तैसा चाले, बोलतो एक, करतो दुसरं, स्मरतो तिसरं. तो जीवनात हरेल की जिंकेल? पण अशी फजिती असते. साधकाला कळतच नाही की आपण स्वतः फजित कुठे होऊन राहिलो. त्याला काय वाटतं आपलं सगळं जमूनच राहिलं. म्हणून वाक्य आहे, काय वाक्य आहे, कामाधिकांची आगी. एकदा हे जे कामा वगैरे आहे ह्यांच्या आगी लागतात आणि मग एकही पाऊल पुढे पडत नाही. काय करतो आम्ही परमार्थासाठी? तुम्ही काय करता मला माहित नाही, मी काय करतो ते सांगतो तुम्हाला. तुम्ही असं नसाल करत, पण मी करतो. खूप महागाचा हार विकत घेतो, भरपूर पेढे विकत घेतो, पाकिटात गलेलठ्ठ पैशाचा नोटा घालतो आणि गुरूंच्या पायावर ठेवतो. झाला आता मी कोण झालो, कृतज्ञ झालो, मी खूप काही केलं परमार्थासाठी. आणि त्या गुरूंनी स्वतःचं घरदार टाकून दिलेलं आहे, ज्यांच्या देहाचं महत्व त्यांना शिल्लकच राहिलेलं नाही, त्यांना तुम्ही पैसे नारळ देऊन काय मोहत करणार आहे? कसं शक्य आहे? पण आम्हाला वाटतं असं, आम्हाला वाटतं असं. आणि मग आम्ही तसंच काय करतो, वागायला जातो. आणि मग कामाधिकांची, कामा म्हणजे इच्छा, सगळे इच्छाच आहेत बरं का. आम्हाला वाटतं ह्या चांगल्या आणि त्या वांगल्या, पण काम या ज्या इच्छा आहे या माणसाला स्वस्थ बसू देत नाही. काम, क्रोध, भय याचा भयंकर जाच सुरू होतो आणि मग अभ्यासाला काही सुरुवात करता येत नाही. म्हणून त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मनः. स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग खुंटवणारे 3 दार आहेत की जे मला बर्जितकडे घेऊन जाणारे आहेत. कोणीकडे घेऊन जातात? नरकाकडे घेऊन जातात. त्यातला पहिला आहे कामा, कामना. एवढी त्रास देते, एवढी त्रास देते, माझीच कामना बरोबर आहे असं वाटते. कामनेचं काय असतं माहितीये का? माझीच बरोबर आहे असं वाटते. आणि एखादं उदाहरण द्यावं का? आमचं असं काही नाही, काही आम्हाला पाहिजे फार असं काही नाही. एक मूल असलं की बस आहे, मुलगा असो की मुलगी असो, आमचं काही अपेक्षा नाही. बरं, इतक्या सिंपल कामना आहे. एक जर मूल झालं तर 25 वर्ष जातं दळावं लागते. किती? आणि म्हण आहे आपल्याकडे, पीठ कोण खातं 25 वर्षानंतर? कारण ज्याला एक मूल व्हावं असं वाटतंय तो नक्कीच आंधळा आहे, अविद्याग्रस्त आहे. आणि मग पीठ कोण खाणार? आणि मग दुसऱ्यांनी पीठ खाल्लं की मग आम्हाला चेव येतो की दळलं कोणी, पीठ कोणी खाल्लं. माझं सगळं बोलणं कळतंय सगळ्यांना. एक कामना, फक्त एक कामना 25 वर्ष जातं दळायला लावते आहे. अशा जर अनेक कामना असतील, विविधांगी कामना असतील तर माणूस कुठे राहील? पण कामना आम्हाला छळते हे आम्हाला कळत सुद्धा नाही. आम्ही काय म्हणतो, सगळ्यांनाच असं करावं लागतं.
म्हणजे सगळेच कैदी आहे म्हणून मी कैदी आहे तर काय बिघडलं असं म्हणण्यासारखं आहे की नाही? बरोबर आहे का? होय, सगळेच तर कैदी आहे, सगळेच तर टोपले उपसून राहिले, मग मी पण उपसलं 4 टोपले तर आता काय बिघडलं? नाही, मी लिडर व्हावा, मी स्वतंत्र व्हावा असं वाटत नाही, कैदीच राहावं असं वाटतं. पण संत स्वतःना बांधून घेत नाही, कधीच बांधल्या जात नाही. म्हणून वैराग्याशिवाय, असंगत्वाशिवाय, अनासक्तीशिवाय निष्कामता येत नाही. आता आम्हाला आता बोलणं लक्षात आलं असेल काय काय बोललो होतो मी. एक कामना आम्हाला किती छळते, आता एक क्रोध आम्हाला किती जाळतो. क्रोध जाळतो हे मान्य आहे का? मग किती जाळतो हे तरी पाहून घेऊ. पर्सेंटेज असतं ना जळण्याचं, 20%, 60%, 80%, 90%. किती जळलं असं विचारतात की नाही सगळेजण. मग क्रोध आम्हाला किती जाळतो. ज्याला क्रोध आलेला असतो त्याला ज्ञान होत नाही. क्रोध हा ज्ञाननाशनम, क्रोध हा ज्ञाननाशत्वात्. क्रोध हा आम्हाला ज्ञान होऊ देत नाही आणि ज्ञान झालं नाही तर मार्ग सापडत नाही. मग आता कामना छळते, क्रोध जाळतो, मग आता लोभाचं काय आहे? लोभ आम्हाला मारतो. लोभी माणसाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही. कशात अंत होतो? त्या लोभामध्येच अंत होतो. लोभी म्हणून त्या लोभातच मरतो. त्याला काय वाटतं की चल एवढं घेतलं की होऊन जाईल, तेवढं घेतलं की होऊन जाईल, तेवढं घेतलं की होऊन जाईल. कथानक आहे एक, सांगत नाही. आपण वेदांत सांगायला बसलोय, कथानक समोर येणारच आहे दुसरं. अजून थोडस एक छोटासा कथानक सांगून देतो. एक जण भिक्षा मागणारा होता, त्याला कोणीतरी सुवर्ण मुद्रा दिल्या. त्याला वाटलं अजून जर जास्त मिळून गेल्या तर आपल्याला रोज रोज भिक्षा मागायचं काम नाही. म्हणून तो काय म्हणतो, अजून द्या ना थोडासा. ती बाई दयाळू असते, पुन्हा घरात जाते, पुन्हा सुवर्ण मुद्रा आणून देते. जुना काळ आहे, मिळतही होत्या आणि मागितल्यावर देतही होते. त्याला वाटतं की आपण मागितल्या आणि हिने दिल्या तर आपण थोड्या मागितल्या, हे चुकलं आपलं, जास्त मागायला पाहिजे होतं. तो म्हणतो जरा भरपूर दिल्या असत्या तर बरं झालं असतं, तुम्ही थोड्याशाच आणल्या. म्हणजे तुम्ही थोड्याशाच तर मागितल्या होत्या. असं करा म्हणे, भरपूर घेऊन या. बर, ती बाई भरपूर मुद्रा आणून देते, सुवर्ण मुद्रा. आता याची झोळी पाहून होऊन जाते. तो म्हणतो अजून नाही का तुम्हाला आणता येणार? ती बाई म्हणते खूप आहेत घरात, भंडार आहे सुवर्ण नाण्यांचा, तुम्हाला दिल्याने माझं काही कमी होणार नाही. पण मला एक सांगून ठेवलेलं आहे, या मुद्रांचा जर जमिनीला स्पर्श झाला तर याची माती होईल. काय सांगून ठेवलंय? तुम्ही इतपतच घ्या जेवढी तुमच्या झोळीला पेलेल. तुम्ही थोडीशी नका काळजी करू, आणून द्या ना. अजून झोळी तर मी बघतो, काय हरकत. पुन्हा आणून देतो, पुन्हा आणून दिल्या. आता झोळी फाटेल की काय, त्यांनी त्या झोळीला खालून हात लावला आपला, झोळीवर ताण येऊ नये म्हणून. अजून घेतल्या, अजून द्या म्हटल्या. झोळी भर मुद्रा दिल्या. यांनी आपला खालून हात लावून कशी कशी झोळी न्यायचा आनंदात प्रयत्न केला. पण एक वेळ असा झाला की जाता जाता त्याचा हात थकला आणि झोळीचा आधार सुटला आणि तेवढं वजन त्या झोळीला पेललं नाही आणि झोळी फाटली, मुद्रा खाली पडल्या. पडता क्षणी त्याची माती झाली.
मुद्रा खाली पडता क्षणी त्याची माती झाली. लोभ फसवल्याशिवाय राहत नाही. काय विषय आहे? लोभ फसवल्याशिवाय राहत नाही. क्रोध जाळल्याशिवाय राहत नाही आणि काम छळल्याशिवाय राहत नाही. असं असताना हे आमचे मित्र असावेत का? माझे मित्र कोण आहे? काम, क्रोध आणि लोभ हे माझे मित्र आहेत. यांच्याशी मी मैत्री करावी का? तुम्हाला माहिती आहे मी चिडतो. यांच्याशी मी मैत्री तोडावी की करावी? तोडावी. तोडतो का? असा विषय आहे. आणि तोडायची असेल तर काय केलं पाहिजे? शमदमांची काठी, वैराग्याची जडीबुटी, गुरुवाक्य ते काखोटी सांभाळावे. शमदम शब्दाचा अर्थ साधन चतुष्टय असा आला. आणि साधन चतुष्टयामध्ये अहंकार संपवण्याची व्यवस्था आहे. साधन चतुष्टय घेणार नाही पण अहंकार संपवण्याची व्यवस्था आहे. कारण यक्षोपाख्यानाशी जोडायची आहे कथा मला. यक्षोपाख्यान हे अहंकाराचं काय आहे? मूर्तिमंत उदाहरण आहे. अहंकार घालवण्याची व्यवस्था आहे यक्षोपाख्यान. मग आता साधन चतुष्टयाने अहंकाराचं निर्मूलन होतं. विवेक, वैराग्य आणि हे जे निर्मूलन आहे हा अहंकार घालवणं फार महत्वाचं आहे. त्याशिवाय ज्ञाननिष्ठा प्राप्ती होतच नाही. आणि म्हणून अहम पतेकम निज विभानकम महदिदम तपो रमणवागिनम. रमणवाग्यम सगळ्यात मोठं जर तप काय असेल तर अहंकाराला घालवणं हे सगळ्यात मोठं तप आहे. तपातलं सर्वश्रेष्ठ तप कोणतं आहे? अहंकाराला घालवणं. म्हणून म्हणतात तैसा विचारूनी अहंकारू सांडीजे. मी काही घेत नाही हा सुद्धा एक अहंकार असतो. ब्रह्मज्ञानार्थ अधिकार कमवावाच, मिळवावाच लागतो. म्हणून ब्रह्मज्ञानाला अधिकाराशिवाय चालत नाही. म्हणून अधिकार असल्याशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्तच होत नाही. आम्हाला खूप कळल्यासारखं जे वाटतं ना, खूप समजल्यासारखं जे वाटतं ना, ते घरी गेल्यावरती धोळी जशी फाटते तसं ते सगळं सांडून जातं. कारण अहंकार. अहंकारी विकारयुक्त जीव हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊच शकत नाही. त्याच्या समोर जर ब्रह्मज्ञान सांगितलं तर तो झोपेल तरी, नाही तर दुसरीकडे लक्ष तरी जाईल. पण ब्रह्मज्ञान त्याच्या गळी उतरत नाही. काय होतं मग? त्याला झोपच येऊन जाते. विचारावं का हो बाबासाहेब तुम्ही झोपून राहिले? की काल जागरण झालं होतं. दुसऱ्या दिवशी विचारावं का हो तुम्ही आजही झोपून राहिले? ते काय झालं, कसा डोळा लागला काही कळलं नाही. तिसऱ्या दिवशी विचारायचं तुम्ही आजही झोपून राहिले? नाही झोपून नाही राहिलो मी, की नाही लक्षपूर्वक ऐकून राहिलो. तिसऱ्या दिवशी आता कसं कबूल करणार नाही? मी किती एकाग्रतेने ऐकता. असे ऐकणारे इथे सुद्धा खूप आहेत. रामकृष्ण हरी. ऐकायला काय आले? ब्रह्मविद्या. आणि पांघरून कोणाचं घेतलं? अविद्येचं. कोणाचं पांघरून घेतलं? मी सांगू शकतो बरं की हे झोपतात कारण मला दिसतात ना. पण आधीच म्हणजे मला इथे बसणं मुश्किल, त्याच्यात आणखी मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे असं सांगत नाही. म्हणून आंघोळ करून या म्हणतात. शुचिरवृत्तीपेक्षाही महत्वाचं काय? झोप येऊ नये हा महत्वाचा भाग आहे. असो, गुरुवाक्य ते काखोटी सांभाळावे. म्हणून याच्यामधून जर बाहेर निघायचं असेल तर एकच गोष्ट साथ देते आणि ती म्हणजे गुरुवाक्य आहे. म्हणून गुरुमेवा अभिगच्छेत. चेहऱ्यावर तर भय गेला. आता जे झोपतात त्यांच्या चेहऱ्यावर तर भय गेलं.
झोपणाऱ्याला सुद्धा आपण झोपतो असं वाटत नाही बरं. हा एक आणखीन भाग असतो. तो म्हणे तुम्ही काही सांगता, फोटो काढून दाखवा माझा. फोटो कशाला काढत बसू मी विषय घेत बसताना? सगळीकडे गेलाय बरं बोट, एकीकडे केलेलं नाही आहे. स गुरुमेवा विगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. कुठे जायला पाहिजे? समित पाणी हातात कोरड्या समिता घेऊन श्री गुरूंकडे जायला पाहिजे. आणि जात असताना ते श्री गुरु श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहे याची काय करून घेतली पाहिजे? खातर जमा. कोणाही कडे जाऊन चालत नाही. थोडंफार परमार्थातल्या कमाई झालेल्या माणसाकडे गेलं आणि त्याला जर गुरु समजलं तर आपल्या आयुष्याचे वर्ष बर्बाद होतात. हाती काही लागत नाही. आणि म्हणून ते श्री गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. श्री गुरूंचा अधिकार सांगणे हा इथला विषय नाही. म्हणून मग इथला विषय काय आहे? अनात्म मागे पडे दिसे आत्माची पुढे पुढे. काय होतं? अनात्म तत्व मागे पडतं. आलिंगन पडे गाढे ऐक्य रूपे. आणि मग त्याचं काय होतं? त्याला गाढ आलिंगन पडतं ऐक्याचं. कशाचं आलिंगन पडतं? ऐक्याचं आलिंगन पडतं. अशा पद्धतीने ज्या वेळेला हे चालू होते, वाटचाल चालू होते, तेव्हा तो ऐक्याकडे जातो. किती नंबरची ओवी होती? आलिंगन पडे गाढे ऐक्य रूपे. अशा पद्धतीत 1 मिनिट पेन द्या. असा त्याची ऐक्याकडे वाटचाल सुरू होऊन जाते. आणि ऐक्याकडे वाटचाल सुरू झाली की मग तो अनात्म गोष्टीला मागे 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 टाकायला लागतो. काय अनात्म आहे? देह अनात्म आहे. बर, अजून काय अनात्म आहे? अजून काय अनात्म आहे? देहादी जगत अनात्म आहे. आता देहादी जगत अनात्म आहे, बरोबर आहे. पण हे देहादी जगत जरी अनात्म असलं तरी याला तयार करणारा कोणी आहे हे आम्हाला मान्य नाही. म्हणून ईश्वर अमान्य आहे. आता पूर्व पक्ष बोलतोय, लक्षात घ्या. सुरू काय झाला? एक गोष्ट लक्षात घ्या की ईश्वर हा शब्द या ठिकाणी अनेकदा ब्रह्म या अनुषंगिक आलेला आहे. ब्रह्मवाचक आहे, पण बोलताना तो ईश्वर या अनुषंगिक आले आहे. कारण ब्रह्म कार्य करते. काय म्हटलंय मी? ब्रह्म जग निर्माण करते असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर असा घ्यायचा. ब्रह्म याचा नियंता आहे असं म्हटलं की त्याचा अर्थ ईश्वर असा घ्यायचा. हे असं काय माहितीये का? पुढे देवता येतात आहे आणि मग देवालाही आम्ही ईश्वर म्हणतो ना. ब्रह्मा विष्णू महेश हे ईश्वर आहे असं आपण म्हणतो. पण इथे ज्या आल्या आहे त्या इंद्र, अग्नी आणि वरुण, वायू अशा देवता आल्या. मग इथे देवता देव, देवता देव असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मग त्यांनी काय केलं, यांना देव म्हटलं आणि त्याला ईश्वर म्हटलं आणि यांना गुरु म्हटलं, उमेला गुरु म्हटलं आणि सगळं काही आहे पण न करणार आहे त्याला ब्रह्म असं म्हटलं. ज्याचा उहापोह पुन्हा 4थ्या खंडामध्ये होणार आहे ब्रह्मस्वरूपाचा. म्हणून समजून घ्यायचं आणि अर्थ बरोबर घ्यायचा. आता पहिला प्रश्न आहे की ईश्वर आहे हे आम्हाला मान्य नाही. काय आहे? ईश्वर आहे हे आम्हाला मान्य नाही. आम्ही तुमच्या मताशी सहमत नाही. का मान्य नाही?
प्रश्न विचारला, ईश्वर आहे हे का मान्य नाही? कारण आम्ही तो पाहिला नाही. एक, त्यांनी काही केलं हे आम्हाला पटत नाही. दोन, आणि त्यांनी काही केलेलंच नाही आहे, तर मग आम्ही त्याला मान्य करण्याचं कारणच काय? आता याचं खंडन. पूर्व पक्ष झाला, आता सिद्धांत पक्ष. सिद्धांत पक्ष म्हणतोय की ईश्वर नाही असं तुम्हाला वाटतंय ना, काही हरकत नाही, काय हरकत. जग आहे हे तुम्हाला वाटतं का? सांगा. आता मी पूर्व पक्षाला विचारतोय, जग आहे हे तुम्हाला वाटतं का? वाटतं. पहाड आहे असं वाटतं की नाही? नदी आहे असं वाटतं की नाही? आज ढगा आहे असं वाटतंय की नाही? की नाही वाटत आहे? वाटतंय. सूर्य आहे असं वाटतं की नाही? आहे की नाही? मग हे जग ईश्वरांनी तयार केलं नाही हे आपण कबूल करू. मग आता हे जग कोण तयार केलं? कोणी तयार केलं? मग आता आपण असं गृहीत धरू की हे जग जीवांनी तयार केलं. हे जग जीवांनी तयार केलं. मग आता दुसरा मुद्दा असा की एक मोटरसायकल जर जीवांनी तयार केली तो तशा लाख मोटरसायकल तयार करतो. पण लाख प्रकारचे मोटरसायकल तयार नाही होत. लाख मोटरसायकली तयार होतात. समजताय ना? हा, मॉडेल एकच. काय बरं, हे इंग्रजी शब्द वापरले की लवकर समजते. मॉडेल एकच राहतं. किंवा 5-10 मॉडेलचा फरक पडेल, 100 मॉडेलचा फरक पडेल. प्रत्येक मॉडेल दुसऱ्या मॉडेल पासून काही वेगळं होत नाही. आता इथे प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापासून वेगळा झालेला आहे. झाला की नाही झाला? मान्य की अमान्य? मला उशीर येणारा माणूस पण दिसतो बरं का. आजचा पोचणारच आहे, हे इथे दिसतो. किती वाजता आला? घड्याळ समोरच, ते आलेला समोर असतो. मॉडेल वेगवेगळं आहे की नाही? की नाही आहे? आहे वेगवेगळं. बर, मॉडेल वेगळं आहे तर नुसतं वेगळं पण आहे का? हा टेबल 4 पायाचा आहे, दुसरा टेबल 6 पायाचा असेल, एखादा अष्टकोनी असेल तो 8-10 पायाचा असेल, पण टेबलच आहे की नाही? याच्यापेक्षा जास्त काही टेबलापेक्षा काही वेगळं करून दिलं का? टॉप काचेच असेल, सन्माय खाता असेल, म्हणजे आहे तर शेवटी टेबलच की नाही? पण आता मी अशी काही मॉडेल तुमच्या समोर मांडतो की ज्या मॉडेलचा दुसऱ्या मॉडेलची काही संबंध नाही. एक पहाड, दुसरी नदी, तिसरा सूर्य. या 3 मॉडेल्सचा एकमेकाशी काय संबंध आहे? एक जण प्रकाश देतो, एक जण वनस्पती देते, एक जण जीवन देतं. एक जण तरल आहे, एक जण घट्ट आहे, एक जण प्रकाशमान आहे. आता या तिघांचा एकमेकांची काय संबंध आहे अर्थार्थी? मग आता एकच माणूस इतक्या भिन्न प्रकारचे तयार करेल का? प्रश्न आहे बरं का. आपला प्रश्न काय आहे? ईश्वर नाही. मग एकच माणूस एवढ्या प्रकारचं तयार करेल का? याचं काय उत्तर आहे? याचं उत्तर नाही असं आहे. एकच माणूस एवढ्या प्रकारचं तयार करू शकत नाही. आता नुसतंच तयार करून तो थांबलाय का? म्हणजे ईश्वराने नाही तयार केलं, ज्याने कोणी केलं त्याने. तो एवढंच करून थांबलाय का? नाही. सूर्य वेळेच्या वेळी उगवतो, वेळेच्या वेळी मावळतो. बरोबर? हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जेवढं असायला पाहिजे तेवढं कायम राहतं. आम्ही शेकोट्या पेटवल्या, दूर केले तरी सुद्धा त्या प्रमाणामध्ये अदल बदल होऊ देत नाही. आमचं कसं असतं, आज 2 जण येतात, उद्या दुसरे 2 जण येतात. आजची गैरहजर राहतात, उद्याची येतात.
येत नाही म्हणणारे पुन्हा हजर होतात, हजर झालेले पुन्हा गायब होतात. म्हणजे आपल्याकडे काही ठरलेलं आहे का? काही ठरलं नाही. अस्ताव्यस्त कारभार आहे. त्याचा कारभार कसा आहे? मग आता अस्ताव्यस्त कारभार करणाऱ्या माणसाने हे केलं असेल का सांगा? नियमाने उगवणारा सूर्य, नियमाने मावळणारा, नियमाने पाणी देणारी नदी, नियमित दिशेला वाहणारी, स्वच्छ पाणी देणारे, रात्रीच प्रकाश देणारा चंद्र, नीट श्वसन होईल अशी हवा देणारा वायू, पाऊस देणारा वरुण, हे जीवाने तयार केले का? अजून एक प्रश्न विचारतो. प्रश्न कोणत्या पुस्तकात नाहीये, आता मी जो विचारणार आहे. मी माझ्यापेक्षा खूप जास्त बलवान गोष्ट तयार करू शकतो का? काही प्रमाणात करू शकतो, पण ती विध्वंसक स्वरूपाची असते, बांधणीच्या स्वरूपाची नसते. झोपू नका बरं. आता काय तत्वज्ञानाच्या खोलात चाललो आपण. मी इकडे पाहून झोपू नका म्हटलं, याचा अर्थ इकडले झोपतात आहे समजा. विध्वंसक स्वरूपाची गोष्ट तयार करणं सोपं आहे. बांधणी स्वरूपाची आपल्यापेक्षा मोठी गोष्ट तयार करणं महाकठीण असतं. मग हे सगळं केलं कोणी? जर मी केलं असेल, जीवाने केलं असेल, तर मग असं जीव करू शकतो का? असा प्रश्न उभा झाला. याचा अर्थ असा की एवढं मोठं भव्य निर्मिती जीवाला करता येण्याची शक्यता नाही. एक. दुसरं, या निर्मितीची नियमितता जी सांभाळलेली आहे. काय नियमितता आहे? जो जन्मतो तो नक्की मरतो. काय नियमितता आहे? जो जन्मला तो नक्की मरतो. तुम्ही जरी व्हेंटिलेटरवर ठेवून त्याला सांभाळतो म्हटलं तरी तो मरतो. म्हणजे जन्मतो तो मरतो. दुसरी नियमितता सांगतो. काही बदल आहे काय? पेरतो ते उगवतो. आहे की नाही नियमितता? मग अशी एकही गोष्ट नाही की जी नियमित नाही. आणि मी तर अनियमित आहे. कधी उशिरा झोपेन, कधी लवकर झोपेन, कधी वेळेवरच उठेन, कधी उशिरा उठेन, कधी जागच येत नाही, कधी झोपच लागत नाही. अशा गुणांनी युक्त असणारा मी इतकी नियमित सृष्टी तयार करू शकेल का? मग आता कोणी तयार केली? मी केली नाही. तेव्हा उत्तर टप्प्याटप्प्याने घ्यायचं. मी केली नाही. मग मी केली नाही तर ती कोणी केली? जर चाललाय का? मी केली नाही तर ती कोणी केली? ज्याचं उत्तर आहे ती ईश्वराने केली. मग प्रश्न विचारला की ईश्वराने केली हे तुम्ही कसं म्हणता? कर्मातूनच कार्याची उत्पत्ती झाली आहे, म्हणून जगाची उत्पत्ती ही कर्मातूनच झाली. जड होत आहे. विटेवर वीट ठेवली, विटेवर वीट ठेवली तर घर बनतं. म्हणजे कर्मातून उत्पत्ती झाली की ईश्वराने केली? हो, कर्मातून. कर्मवादी आहे. ज्यांचं म्हणणं जे काही झालं आहे ते कर्मातून झालं आहे. आणि झालं आहे हे जर तुम्ही मान्य करताय तर झालेलं कर्म आहे ना. बरोबर की चूक? झालेलं काय? कर्मच झालं आहे की नाही? मग कर्म झालं आहे ते कर्मातूनच उत्पन्न झालं.
कर्म कर्मातून उत्पन्न झालं. तुम्ही जे ईश्वराला महत्व देऊन राहिले ते चुकीचं आहे. महत्व कर्माचं आहे आणि म्हणून कर्मवादी म्हणतात जगाची उत्पत्ती कर्मातून झाली. मग आता पुन्हा सुरू झालं. हे लक्षात ठेवा, हे म्हणणं नाही, हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. पूर्व पक्ष समजतोय का? कोर्टामध्ये असतात वादी प्रतिवादी, तसं आहे बरं का. नाही तर तुम्हीच तर सांगितलं होतं कर्मातून झाली, उद्या मलाच म्हणाल. समजलं नाही की असं गडबड होते बरं का. म्हणून म्हटलं शक्यतो नकाच ऐकू. ऐकायचं असेल तर मग फार सावध राहावं लागतं. हा, मग आता कर्मातून उत्पत्ती झाली असं मानूया आपण. मग आता एक नदी वाहते, जड झालं की थांबून जाईल ना. एक नदी वाहते, छान सपाटून नदी वाहते, जोराने नदी वाहते, आपण पाहतोय. आता त्या वाहणाऱ्या नदीवर जर पाणी अडवायचं असेल तर धरण टाकावं लागतं, बांधावं लागतं. हे मान्य आहे की नाही? म्हणजे कर्म आवश्यक आहे, म्हणून धरण बांधलं. धरण बांधल्याबरोबर त्या धरणाने पाणी अडवलं आणि आम्हाला सगळ्यांना पाण्याची सोय झाली. आता ते जे धरण आहे ते विटा, गिट्टी, सिमेंट, रेती आणि लोखंड यांनी मिळून बांधलं का? यांचं बांधलं का नाही म्हटलं मी तुम्हाला. हा, यांनी बांधलं का म्हटलं? विटेनी धरण बांधलं का? लोखंडाने धरण बांधलं का? सिमेंटनी धरण बांधलं का? गिट्टीनी धरण बांधलं का? वीट, गिट्टी, लोखंड एकत्र येऊन त्यांनी ठराव पास केला का की आपण धरण बांधू, एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये मी लोखंड राहील, एवढ्या प्रमाणात गिट्टी, एवढ्या प्रमाणात सिमेंट राहील, असं सिमेंट, गिट्टी, रेती, लोखंडाने ठराव पास करून एकत्र आले का? नाही. याचा अर्थ ते धरण बांधणारा कोणीतरी जिवंत करता आहे. हे कबूल आहे की नाही? याचा अर्थ अचेतन जड वस्तू, अचेतन जड कर्म करू शकत नाहीत, कारण दोन्ही अचेतन आहे, दोन्ही जड आहे. म्हणून अचेतनाकडून कर्म होण्याची शक्यता नाही. म्हणून कर्मातून जगदोत्पत्तीचं कर्म झालेलं नाही. झालं का? म्हणजे जगदोत्पत्ती करणारा चेतन आहे. कसा चेतन आहे? त्याचा या सर्व जडांवर अधिकार चालतो, असा चेतन आहे. तो जीव आहे का? तर नाही. जीवाचा सगळ्या जडावर अधिकार नाहीये. सूर्यावर माझा अधिकार आहे का? नदीवर माझा अधिकार आहे का? अहो, अंगणातलं गवत वाढवू नये हे सुद्धा मला ठरवता येत नाही. वाढलं की पुन्हा काढत राहावं लागतं, काढलं तरी ते पुन्हा वाढतच राहतं. माझा अधिकार सर्व जीवसृष्टीवर नाही. म्हणून जीवानी जगत निर्माण केलं नाही तर आता दुसरा चेतन शोधा. जडानी जगत निर्माण केलं नाही, कर्मातून जगताची निर्मिती झाली नाही, जीवानीही जगत केलेलं नाही. मग आता जगत कोणी निर्माण केलं? ईश्वराने निर्माण केलं. म्हणून ईश्वर जगाचा कर्ता आहे, धर्ता पण आहे म्हणजे सांभाळ करणारा, आणि नियंता पण आहे म्हणजे नियंत्रण करणारा. आणि तो कर्ता आहे, तो धर्ता आहे, तो नियंता आहे. म्हणून करणं आणि धरणं अशी जेव्हा त्याची इच्छा नसते तेव्हा तो नाश करणारा सुद्धा तोच आहे. म्हणून या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय तीनही कोणी केले? कर्मवाद्याचे सगळे मत खोडल्या गेलेले आहेत. काही शंका आहे कोणाला? आता होया घेऊ ना.
म्हणजे माझं काही जर सुटलं असेल कुठले मुद्दे हा खोडून काढला. आता ऐसा तया ते नियंता 240 पासून 245 पर्यंतच्या ओव्या घेऊ नका, कारण त्या ब्रह्मोपाख्यानाशी जुळतात. ब्रह्मोपाख्यान नाही घ्यायचं आहे, आख्यानाच्या वेळी त्या ओव्यांचा उपयोग आहे. आख्यानच ब्रह्मोपाख्यान, आख्यान, ब्रह्मावतरण, ब्रह्मोपाख्यान असे शब्द आहेत. ऐसा तया ते नियंता, ते ईश्वर, ते ब्रह्म ईश्वर तत्वता यांचा जो नियंता आहे तो ब्रह्मच आहे आणि तत्वदृष्टीने त्याला ईश्वर म्हटल्या गेलेलं आहे. तो ते 246 ते ब्रह्म ईश्वर तत्वता श्रुतीने जयाची सिद्धता केली असेल. मग श्रुतीने कोणाला सिद्ध केलं आहे? ईश्वराला सिद्ध केलं आहे. म्हणजे ईश्वरच आहे हे श्रुतीने सुद्धा मान्य केलेलं आहे. पर युक्ती तर्क अनुमाने तो ईश्वर सिद्धी जाणणे. आता जे जे काही सांगितलं ना, हे युक्ती तर्क आणि अनुमान या तिघांचं एकत्रीकरण केलं आणि ईश्वर सिद्धी आणणे, तो ईश्वर आहे हे आम्ही मान्य केलेलं आहे. ते जयाचा निश्चय होणे अवश्य असे आणि असा ईश्वर आहे अशी माझी खात्री असण्याची गरज आहे. तो ईश्वर जयाचा नियंता तया विश्वाचे रूप आता कैसे आहे पाहू जाता प्रचंड दिसे. ज्या जगाचा नियंता ईश्वर आहे त्या जगाचं रूप कसं आहे हे आता पाहू. आणि मग ते म्हणतात, देव गंधर्वादी योनी स्वर्ग सूर्यादी अवनी चतुर्विध प्राणी जे का दिसती अंडज श्वेतज जारज आणि उद्बीज. या व्यतिरिक्त गंधर्व, सूर्य, स्वर्ग आणि अन्य योनी ह्या कशा काय निर्माण झाल्या? बरं, निर्माण झाल्या तर झाल्या, पण प्रारब्धवशे तया ते सुख दुःख जे मिळते ते स्थाने साधने येथे जिता असती. पण त्यांना प्रारब्धवश जे कमी जास्त सुख दुःख मिळतं ते कोणामुळे? हे पहा, मला जर माझ्या हातात स्वाधीन आहे, फळ देणं माझ्या हातात आहे असं जर असेल तर मी आयुष्यात कधीच दुःखी झालो नसतो. मी कधीच दुःखी झालो नसतो. याचा अर्थ फळ देणं माझ्या हातात नाही हे पक्क झालं. मग जर ते माझ्या हातात नाही आणि ते जडाच्या हातात तर नाहीच आहे, कबूल आहे ना? जडाच्या हातात नाही आणि माझ्यासारख्या जीवाच्या हातात नाही. माझ्यासारख्या म्हणजे बाकीचे सगळे जीव, गाय बैल घोडा सगळे जीव म्हणजे जीवाच्या पण हातात नाहीये आणि जडाच्या पण हातात नाहीये. मग त्याचा नियंत्रण ते कोणाच्या हातात आहे? ते ईश्वराच्या हातात आहे. ज्या अर्थी कमी अधिक फळं मिळतात त्या अर्थी त्याचा नियंता कोण आहे? गमतीदाखर मुद्दा घेतो, गमती पुरताच राहू द्या. तुम्हा सगळ्यांना आपापल्या घरून इथपर्यंत पायपीट करत यावं लागतं, तेव्हा सकाळचा सत्संग ऐकायला मिळतो. भैया भाभीला बसल्या बसल्याच भेटतो. त्यांना पायपीट करावी लागते का? ही रचना कोणी केली सांगा? कोणी केली? आपण केली ह्या भ्रमात राहू नका. म्हणून पहा, माझ्या घरी घ्या म्हणून 4 दिवसात कंटाळाल आणि 4 दिवसांनी म्हणाल नको आता. एकदाच हे आटोपलं ना उपनिषद, बस झालं. मग तुम्ही बाकीचं नंतर पाच बसा. काय चटके सहन करावे लागतात. सगळेजण यायच्या आधी तयारी करावी लागते. आलेले 4 लोक कोणी आधी येऊन बसतात, कोणी नंतर घंटाभर बसतात. आपल्या सगळ्या वेळेत काय होऊन जाते? वाट लागून जाते. करून पहा, पाहू बरं उद्यापासून कोण म्हणते माझ्या घरी घ्या म्हणून.
सगळे अंग झटकतील. इतकं सोपं नाही रोज घेणं. आणि अव्याहत वर्षानुवर्ष त्याचा नियंता तो आहे. आणि जर तो त्याचा नियंता आहे तर मग जे चालू आहे त्याचा नियंता कोण आहे? तो आहे. मग तिथे ईश्वराच्या इच्छेला सादर व्हावं. आणि असं सादर होणं, मी काय म्हणतोय समजून घ्या, नाही तर नुसत्या वर्गापुरता समजाल. सध्या वर्गापुरता समजा की वर्ग चालू आहे 2 ठिकाणी, तर त्याच्या इच्छेने तो चालू आहे, त्याला मी सादर व्हावं. काय व्हावं? सादर म्हणजे नाही, आदर. आदर आणि समोर जावं. खूप मोठा फरक आहे सादर आणि सदरा. काही काना मात्र तिकडले तिकडे आहे. सादर सदरा, पण सादरामध्ये आदर आहे. आणि आदराने मला समोर झालं पाहिजे. आदराने मला समोर गेलं पाहिजे की हे जे होऊन राहिला अभ्यास हा त्याच्या इच्छेने आहे, एवढं करता आलं पाहिजे. मग इथे माझ्या मनाला टांगण्या बसल्या तरी पण मला आदराने त्या स्वीकारता आल्या पाहिजे. पुन्हा दुःखी होऊन नाही, आदराने. आता अभ्यास वर्गाचा विषय थांबला. आता दुसरा विषय. अभ्यास वर्गाच्या नंतर काहीतरी घडलं, नाही आवडलं, मग कोणीतरी घरातल्यांनीच म्हटलं, मग ते सुद्धा सहन करणं हे आदराने स्वीकारलं पाहिजे. अभ्यास वर्गाच्या आधी घट्ट पडले ते सुद्धा स्वीकारले पाहिजे. आता अभ्यास वर्गाच्या अजून आधी जाऊ. अभ्यास वर्ग विषय संपवून घरात जे घडलं ते त्याच्या नियंत्रणाने घडलं. म्हणजे कळतंय का मी काय म्हणतोय? ते काय म्हणतोय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही घटना घडतील त्या सादर झालो पाहिजे. एकेकानी सवय लागेल ना, एवढ्या सत्संगाच्या 1 तासांनी सादर झालो, मग 1 तासापेक्षा 3 तासात घडणाऱ्या घटनाला सादर झालो, मग 10 तासात घडणाऱ्या घटनाला सादर झालो, मग 24 तासाच्या घडणाऱ्या घटनाला सादर झालो. आणि मग कौतुक आहे संचिताचे, माझ्या जीवनात जे जे काही चांगलं येईल, जे जे काही वांगलं येईल ते मी प्रसन्नतेने स्वीकारेन. याला अभ्यास म्हणतात. याला अभ्यास म्हणतात. नको आमच्याकडे की तिकडेच बरं आहे. शिवाजी जन्माला यावं पण तुमच्या घरी, आम्ही स्वतंत्र होतो, तुम्ही त्रास घ्या. अशाने परमार्थ नाही होत. प्रपंच होतो, परमार्थ नाही होत. परमार्थात जो चटका सहन करेल त्याला लाभ आहे. मग दिवसभर माझ्या मनाविरुद्ध जे जे काही घडेल ते मला प्रसन्नतेने स्वीकारलं पाहिजे. नुसता अभ्यास वर्ग नाही, आता 1 तासाचा भाग आहे, तो 2च दिवसाचा भाग आहे. तसं नाही, आठवड्यातले पूर्ण 8 दिवस ज्या काही घटना माझ्या जीवनामध्ये घडतील, मग 4 आठवडे म्हणजे महिन्यातले 4 आठवडे जे काही घडेल ते, मग वर्षातले 12 महिने जे काही घडेल ते. आणि असं कौतुक आहे संचिताचे. मग मनासारखी घटना घडो, मना विरुद्ध घटना घडो. मी कशात असलो पाहिजे? याला ईश्वर आहे असं मानणं म्हणतात, याला आस्तिक म्हणतात. नाही तर मग बोलायलाच ईश्वर असतो. टिक टिक टिक, फुलं, बोडक्यावर पाणी, झालं आम्ही ईश्वर मानलं. याला ईश्वर मानणं नाही म्हणत. याला ईश्वर मानणं अजिबात म्हणत नाही. आणि असेच बहिरंगाने ईश्वर मानणाऱ्यांची संख्या खूप आहे. इथून इथं ईश्वर. आता इथून म्हणजे इथून जर म्हणायचं असेल तर भक्ती असेल, तर इथून म्हणायचं असेल तर ज्ञान असेल तर. पण दोन्हीकडून हे आनंदाने स्वीकारणं महत्वाचं. कारण हा परिणाम सारखाच आहे. ज्ञानातून स्वीकारा किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति इथे स्वीकारा. आहे की नाही? सगळ्यात तोच आहे. हा एक भाव, अद्वैताशिवाय काही नाही, हा एक भाव. आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे, हा दुसरा भाव. नाही तर नुसतं ईश्वर आहे याच्यावर नाही थांबायचं आपल्याला. इथे आम्हाला येऊन पोचलं तर सिद्धांत पक्ष मला कळलेला आहे. नाही तर मग आता हे की नाही,
नाही ना, कर्माने नाही जगाची निर्मिती झाली, ईश्वराने जग निर्माण केलं. हे याला समजणं नाही म्हणत. याला समजणं म्हणतात का? हे तर असं लहानशा मुलालाही माहिती आहे. याला समजणं नाही म्हणत. याला समजणं म्हणतात की मनाविरुद्ध घडत असताना सुद्धा मी ते आनंदाने स्वीकारत आहे. म्हणून संत खस्ता खातात पण आनंदी असतात, आणि आम्ही काही करत नाही पण दुःखी असतो. सगळीकडून बचावत राहतो ना आम्ही कायम. बाबा इथून नाही लागलं पाहिजे, तिथून नाही लागलं पाहिजे, तिथून नाही लागलं पाहिजे, असा स्वतःला बचाव करत करत जो जगतो त्याला दुःखाशिवाय काही मिळत नाही. आणि जो खस्ता खात जातो त्याला आनंदच राहतो, दुसरं त्याच्याजवळ काहीही उरत नाही. म्हणून जग ईश्वराने निर्माण केलं, हा फक्त शाब्दिक बोल असता कामा नाही. कसा असला पाहिजे? याला म्हणतात अभ्यास. उपनिषद काय सांगताय? याला अभ्यास म्हणतात. हा अभ्यास मला अंगवळणी पाडून घेता आला पाहिजे. याच्यापासून जेवढं दूर राहायचं नाही. आपल्याला काय करायचं जाऊ दे ना. आपल्या अंगाला नाही लागलं पाहिजे खार. कोण लावून घे? तुमची प्रगती होण्याची सुतराम शक्यता नाही. नेहमी सांगतो, समोर या खस्ता खायला, समोर या खस्ता खायला. नाही, कोणीच तयार नसतं. आपल्याकडे सोपवलं नाही, आपल्याला काय करावं लागतंय, आपण कशाला समोर जा. ही वृत्तीच व्यापकतेपासून दूर नेणारी आहे. आणि ती व्यापकतेपासून दूर नेते, ती ब्रह्मस्वरूपापासून दूरच नेलं ना. म्हणून ब्रह्माचं निराकरण माझ्याकडून झालं. मा ब्रह्म निराकरण अनिराकरणम असतो. मीच निराकरण केलंय ब्रह्माचं. म्हणजे ब्रह्म माझ्याबरोबर आता काय प्रसन्न म्हणू का, कृपा म्हणू का? कारण या काही ब्रह्म करत नाही बरं काही. पण ते तयार आहे. पण आमची छत्री घालून नसल्यामुळे पाऊस काही आमच्या अंगावर पडत नाही. ब्रह्म पाऊस पाडायला तयार आहे, पण आम्ही छत्री घेऊन असल्यामुळे एक थेंब सुद्धा आम्ही ओलो होत नाही. म्हणून श्री गुरु कृपा करायला तयार आहे, पण हा अभ्यास आम्ही जरा सुद्धा मनावर घेत नाही. अविद्येची छत्री एवढी व्यवस्थित लावून ठेवलेली आहे की श्री गुरूंचा कृपा वर्षाव आमच्यावर आम्ही पडू देत नाही, एवढे आम्ही पटाईत आहोत. उपनिषदाचा अभ्यास या खोलीमध्ये जाऊन करायचा. ईश्वर आहे, ईश्वर नाही, ईश्वर आहे, ईश्वर नाही, याच्यासाठी हा अभ्यास नाही. हो, नाही का? आहे कसा? आहे का? तर मी तो स्वीकारला आहे का तसा? जसा सांगितला आहे तसा मी स्वीकारला आहे का? आणि यामध्ये मग काम, क्रोध आदी अहंकाराचे अडथळे तयार होतात. आणि ते अडथळे कसे घालवायचे ब्रह्मोपाख्या यक्षोपाख्यानामध्ये सांगितलेलं आहे. आता हे हळूहळू हळूहळू आपण पुढे चालतो आणि चालत राहणार आहोत. हा अभ्यास मुरला पाहिजे, झिरपला पाहिजे, आतमध्ये शिरला पाहिजे. माझा काकांसारखंच हे फार सोपं आहे म्हणायला, सगळ्यात सोपं आहे. माझं की एकदम जसं काका म्हणतात ना तसंच आहे. आंधळा आहे, त्याने कितीही काहीही केलं तरी काही फायदा होणार नाही. जरा डोळस व्हायचा प्रयत्न करा आणि नेमकं माझं काय चालू आहे हे तपासण्याचा प्रयत्न करा. दिसायला गोंधळ दिसतोय, सांगायला बोलत बोल नाही, चालत चाल नाही, वागण्यात वागणं नाही, अभ्यासात अभ्यास नाही, आणि माझं तर मस्त चालू आहे कारण मी उपनिषद ऐकून राहिलो, असं कधी होता कामा नये. आणि अभ्यास याला म्हणतात. ईश्वर आहे की नाही एवढ्याला अभ्यास नाही म्हणत. पाणी जेवते नेले तेवते निवांतचे ठेवले, ते पाणी यायचे गेले होवा वेगा, याला अभ्यास म्हणतात. अभ्यास इथे आहे. आणि हे समजण्यासाठी आधीच सगळं सांगितलेलं आहे.
म्हणून कृपा करून इथपर्यंत आपली मजल गेली पाहिजे, सूक्ष्मामध्ये माझी दृष्टी गेली पाहिजे, आणि तशी जर मला स्थिर ठेवता आली तर माझं सगळं जमतं, नाहीतर काहीही जमत नाही. थांबूया, वेळ झाली आहे. रामकृष्ण हरी. कठीण गेलं का? कठीण गेलं का सांगा बाबा. रामकृष्ण हरी. ते कठीण आहे हे कबूल आहे मला. आता समजलं ना, ऐकवावं चांगलं. आता समजलं काय थोडस कठीण गेलं. आता हे असं चालणार ना काही, ते घर गेलं, ते कठीण गेलं, हे उत्तर चालणार. अशी उत्तर येतात म्हणून ज्यानं थोडी थांबायचं, ज्यानं करायचं चला. म्हणून ज्यांनी एवढंही सांगितलं त्याला सांगतो नको येऊ, लवकर घरी राहा, मी मोकळा. आपल्या काकांनी आपल्याला काय दिलं आणि समजून घ्यायची इच्छा नाही. कर्मवाले कर्मातून निघाले, उपासनावाले उपासनेतून निघाले, ज्ञानवाले ज्ञानाच्या अभ्यासातून. तो जिथे पडला जाऊन तो तिथेच शिकलो. ते कोश सोडाल ते. हा, तर याचा अर्थ उपासना सोडा असा नाही होत, याचा अर्थ कर्म सोडा असा नाही होत, आणि याचा अर्थ ज्ञानाचा अभ्यास सोडा असा पण नाही. पण या तिन्हीच्या पलीकडे ते आहे हे जर समजलं नाही तर मग या तीन मध्ये तो ज्याच्यात असतो ना, बस मी सकाळपासून रात्रीपर्यंत जे करतो ना ती ईश्वराची सेवा आहे. एक कर्म माझी, रोज देवाची उपासना केली की झालं. ती जर नाही झाली तर मग आपल्या जीवनात काही खरं नाही. तर मग काही करा, उपासना करा का नका करू, पण रोज मात्र उपनिषदाचा अभ्यास केला की आपलं सगळं जमलं. तिसरा ज्ञानावर. आणि हे तिन्ही माझी रेखा आलं पण आठवलं की आता मग आम्ही करत काय नाही. तिन्ही करायचं आहे पण समजून करायचं आहे. कोणतंही आपलं एक चांगलं नाही आहे. काय सांगू आता, कसं काय समजायचं ते समजून घ्या. माझ्या नावाने काय होम ठोकायची तिकडे ती ठोका. हे उपासना करतात त्यांना नाही म्हणतात, उपासनेला विरोध करतात, काय वाटेल तेव्हा. तुम्हाला यातलं जे समजेल ते सांगत नाही. मी आता काकांपर्यंत माझ्या तक्रारी घेण्याची चिंता करत नाही, कारण ते जाऊन चुकले आहे. काही आता नवीन गोष्ट नाही. त्याचा जसा अधिकार असतो ना त्याला तसं पडतं. त्यामुळे काही चिंता नाही. त्याला जे बरोबर वाटतं ना त्याच्यासाठी तेच बरोबर आहे. तिकडून आता मी सांगतोय, पण एक दिवस तो त्यातून बाहेर आले. तो दिवस कोणता काकांना त्याची एवढं ऐकतोय, त्याची कधी तरी त्याच्यातून वळली नसते. म्हणून उपनिषदांवर प्रवचन करणं सुद्धा मोठी गोष्ट नाही. परोक्ष ज्ञान काय, दुसरं काय काही विशेष.
विशेष त्याच्या पलीकडे होणारच नाही. ते तर आहे. बडनेऱ्याला नाही गेले तर अमरावती कसं